मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर प्राचार्य अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही संधी आयुष्यातील अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले की मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सटाणा महाविद्यालय हे संस्थेचे पहिले महाविद्यालय असून महाराष्ट्रभर या महाविद्यालयाचा लौकिक आहे। विविध राज्यांतील उच्च विभूषित प्राध्यापकांनी या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली आहे। तसेच या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देश आणि राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। माझे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण याच संस्थेत झाले। त्यानंतर याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली। आता याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे भाग्य लाभले आहे। त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। संस्थेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। प्राचार्य अनिल पाटील यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन आणि सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल पाटील दिनांक 1 जून 2026 रोजी या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झालो। तर मला खूप अत्यंत आनंद होतो आहे की मी ह्या कॉलेजच्या प्राचार्यपदी विराजमान झालो। ज्या MEP संस्थेमध्ये मी 5वीला ॲडमिशन घेतलं त्याच संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये मी शिकलो। सिनियर कॉलेजमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। याच महाविद्यालयामध्ये मी शिकवलं आणि याच महाविद्यालयाचा प्राचार्य होण्याचा मान मला मिळाला। मला असं वाटतं माझ्या इतकं भाग्यवान व्यक्ती दुसरं कोणी नसावं। सटाणा महाविद्यालय हे अत्यंत नामांकित असं महाविद्यालय आहे। KTHM कॉलेजच्या पण अगोदर ह्या कॉलेजची स्थापना झालेली आहे। म्हणजे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या इतिहासातलं हे पहिलं कॉलेज आहे। या कॉलेजचा नावलौकिक फार मोठा आहे। सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या प्राचार्यांनी काम केलं त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटकमधून आलेले बाकरू डोंगरे सर असतील, त्यानंतर इंदोरहून आलेले सरोटे सर असतील, आंध्रमधून आलेले सुलू सर असतील, असा फार मोठा असा वारसा या कॉलेजला लाभला। या सर्व प्राध्यापकांमुळे, प्राचार्यांमुळे महाविद्यालयाला एक मोठं नाव प्राप्त झालं। त्यांच्यानंतर आलेले जे आहेत, मग VM पाटील सर असतील, आदरणीय प्राचार्य दिलीप दोंडगे सर असतील, किशोर पवार सर असतील, दिलीप शिंदे असतील, तर ह्या सर्व प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या संदर्भात काम करताना अत्यंत धडाडीचं आणि ह्या महाविद्यालयाला नावलौकिक वाढेल अशा पद्धतीने काम केलेलं आहे। आणि आज योगायोगाने ती मला संधी मिळते आहे। तर निश्चितच मी माझ्या या संधीचं सोनं करेल। या बागलाण तालुक्यामधले जे काही स्कॉलर्स आहेत त्या स्कॉलर्सने या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। आज भारतामध्ये विविध मोठ्या मोठ्या पदांवर ह्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। BJS कट होऊ शकतं ना। ह्या महाविद्यालयातून सर्वप्रथम BJ मेडिकलला डॉक्टर पद्माकर पंडित यांची निवड झाली। तेव्हापासून ती जी परंपरा आहे आज त्यागत चालू आहे। या महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर्स, त्यानंतर प्रोफेसर्स अशा मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आढळून येतात। ह्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं एक वेगळं योगदान दिलं। त्यावेळेला प्रत्येक वेळी या महाविद्यालयाचं नावलौकिक झालेलं आहे। आज रोजी हे महाविद्यालय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे। या महाविद्यालयामध्ये अनेक सुविधा आहेत। त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र असेल, विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं। तसेच मिलिटरीमधील ज्या भरती असतील किंवा पोलीस भरती असेल तर याच्यासाठी असलेलं अत्यावश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी आहेत। त्यात प्रामुख्याने आपण 400 मीटरचं जे ग्राउंड आहे, असे कुठल्याही महाविद्यालयाला असे ग्राउंड नाही, असं ग्राउंड या ठिकाणी आहे। सर्व आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देतो। त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो। आत्ता चालू वर्षामध्ये सुद्धा जवळपास 8 ते 9 विद्यार्थी पोलीस आणि सैन्यामध्ये भरती झालेले आहेत। तर अशा महाविद्यालयामध्ये काम करताना मला निश्चितच आनंद होत आहे। या पुढील काळामध्ये, या पुढील येणाऱ्या वर्षांमध्ये हे महाविद्यालय जवळपास नाशिक जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नावलौकिक करून जाईल अशी मला खात्री आहे।